या मालिकेच्या येणाऱ्या भागात प्रेक्षकांनो प्रतिमाची स्मृती परत आल्या कारणाने तिला अशी काही गोष्ट आठवले की त्यानंतर सायली ही सदाशिव मैनावतीची मुलगीच नाहीये तर सायली हीच आपली तन्वी आहे या गोष्टीचं कन्फर्मेशन तिने केलेलं आहे। हो, प्रतिमाच्या काय लक्षात आले गोष्ट, प्रतिमाने काय कन्फर्म केलंय, सगळं काय घडलंय आणि त्यानंतर मैनावतीचे थोबाड फोडत माझ्या मुलीला आपली मुलगी म्हणायला लाज नाही का वाटत असं म्हणत जो काही धमाका केलेला आहे आपल्या प्रतिमाने ते सगळं पाहू। इकडे आता अर्जुन आणि चैतन्य या दोन दाम्पत्याचा फोटो घेऊन तिकडे पोहोचलेत। लोखंडे दाम्पत्याचा फोटो घेऊन ज्या वेळेला ते पोहोचलेले आहेत आणि त्याच वेळेला ते सांगतात की यांच्याबद्दल अजून काही माहिती मिळेल का आणि नुकतंच त्या सदाशिवला जेलमध्ये टाकलं असल्या कारणाने पोलिसांकडे ती कन्फर्म माहिती असते आणि त्यानंतर पोलीस म्हणतात म्हणजे तुम्हाला यांच्याबद्दल काय माहिती पाहिजे यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागतो अर्जुन नाही म्हणजे इन जनरल यावरती ते म्हणतात अच्छा म्हणजे चोऱ्या माऱ्यांच्या बद्दल का यांच्या असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागते म्हणजे पोलीस सांगायला लागतात यांच्या चोऱ्या माऱ्यांच्या बद्दल आता तुम्हाला जर का काही हवं असेल तर मात्र आता मी तुम्हाला नक्कीच सांगू शकतो। यावरती अर्जुन म्हणतो चोऱ्या माऱ्या तुम्हाला काय म्हणायचंय नक्की मला सांगाल का असं म्हटल्यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात एक मिनिट मी सगळं तुम्हाला सांगतो आणि ते कॉन्स्टेबलला सदाशिवला आणायला सांग घेऊन ये रे त्याला इकडे असं म्हटल्यावरती मग आता सदाशिवला घेऊन येण्यात येतं आणि त्याच वेळेला सदाशिवला आणल्यावरती इकडे आता अर्जुनला धक्का बसतो आणि त्यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हे बघा 2 दिवसापूर्वी पाकिटमारी केली होती आणि पाकिटमारी केल्यामुळे यांना आता पकडण्यात आलेलं आहे असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुनला धक्काच बसतो। अर्जुन म्हणतो काय हे म्हणजे तुम्ही हे पाकिटमारी का केलीत यावरती आता सदाशिव सांगायला लागतो साहेब म्हणजे नाही हे माझे जावई आहेत जावई मला सोडवायला आलेत का हे याच्यावरती आता मात्र इकडे अद्वैत सांगत असतो तुम्ही हे आधीपासून करता यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात त्यांना काय विचारताय तुम्ही मला विचारा मी तुम्हाला सांगू शकतो की हे नक्की काय करतात ते हो यांचा आधीचा रेकॉर्ड आहे। आता इन्स्पेक्टर साहेब अर्जुनच्या समोर सगळा रेकॉर्ड दाखवतात आणि त्यानंतर अर्जुनला अजून एक भयंकर माहिती देतात आणि ते सांगायला लागतात अहो हेच काय यांची बायको पण चोऱ्या करते असं म्हटल्यावरती तर अर्जुनला प्रेक्षकांना खूपच मोठा धक्का बसतो। त्यावरती मग आता सदाशिव म्हणतो नाही साहेब आमच्यावरती खोटे आरोप का करताय तुम्ही असं म्हटल्यावरती आता पोलीस सांगायला लागतात खोटे आरोप एक मिनिट हवालदार म्हणतात पाटील तो रेकॉर्ड आणा बरं असं म्हटल्यावरती आता इकडे लगेचच तो रेकॉर्ड आणण्यासाठी पाटीलला पाठवल्यावरती आता इकडे सगळा रेकॉर्ड समोर आणल्यावरती सदाशिव त्याची बायको मैनावती त्याचबरोबर त्याच्या 5 पोरी या सगळ्या आता चोऱ्या माऱ्या करणाऱ्या आहेत हे सत्य सगळ्यांच्या समोर आल्यावरती मग मात्र आता इकडे अर्जुन सांगायला लागतो काय हे सगळं म्हणजे पूर्ण फॅमिली चोर यावरती ते सांगतात इन्स्पेक्टर साहेब अहो आणि यांची छोटी मुलगी म्हणजे तुमची बायको आहे ना तिचा तर वेगळाच सगळा रेकॉर्ड आहे यावरती मग आता अर्जुन म्हणतो म्हणजे काय तुम्ही कशाबद्दल बोलताय मला काही खरंच कळत नाहीये। त्यावरती मग आता ते सांगायला लागतात ठीक आहे तुम्हाला जे काही सांगायचं ना ते मी सगळं सांगतो असं म्हणत ताबडतोब आता इकडे पोलिसांनी अर्जुनच्या समोर आता काही असे पुरावे सादर केलेत आणि त्यानंतर ते सांगतात की मुळातच तुम्ही म्हटल्यानंतर मी सगळी ही केस ओपन केली पण ती तुमची बायको असल्यामुळे आता इकडे मी अजिबात काही बोललेलो नाहीये पण त्याच वेळेला जी माहिती समोर आलेली आहे ती माहिती खूपच भयंकर आहे। यावरती मग आता लगेचच पोलीस सांगायला लागतात की काय माहिती आहे यावरती आता इकडे इन्स्पेक्टर साहेब सांगतात हे बघा त्यांच्या हातून एक हाफ मर्डर झालाय। आता अर्जुनची धक्का बसण्याची पाळी येते आणि ते सांगतात ही बघा ही कोपऱ्यामध्ये आहे ना ही मुलगी आता इकडे आली होती आणि त्या मुलीने एक हाफ मर्डर केलाय कुठे माहिती आहे तो सुद्धा तिने केलेला आहे तो म्हणजे बाल सुधारगृहामध्ये आणि आता ती तिकडून पळून गेले। अर्जुन आणि चैतन्य यांना धक्काच बसतो। इन्स्पेक्टर साहेब म्हणतात मला खरं तर समजलं होतं सगळं सत्य पण खरं सांगू तर मी तुम्हाला काही बोललो नाही कारण ती तुमची बायको आहे। चैतन्य म्हणतो अर्जुन आता तर मी तुला 100% सांगू शकतो की ही सायली वहिनी नाहीये मला तर असं वाटतंय ना हे सगळ्या प्रकरणामध्ये म्हणजे ही तर प्रिया म्हटलं असतं ना तर ठीक आहे। यावरती अर्जुन म्हणतो हो रे मला पण हा संशय येतोय। यावरती मग आता इकडे सांगायला लागतात इन्स्पेक्टर साहेब तुम्ही DNA टेस्ट का नाही करत अर्जुन म्हणतो ऑलरेडी झाले हो DNA टेस्ट। यावरती मग साहेब आता प्रेक्षकांनो हे सगळं सदाशिव हे सगळं ऐकतोय आणि त्यानंतर मग आता सदाशिव लगेचच बोलतोय म्हणजे काय झालंय यावरती आता अर्जुन सांगायला लागतो तुम्ही सांगा ही तुमची मुलगी
ही अशीच चोऱ्या माऱ्या करायची? यावरती सदाशिव म्हणतो हो, करायचीच ती चोऱ्या माऱ्या, पण मी एक गोष्ट सांगू का? पण आत्ता ज्या वेळेला सायलीला मी पाहतोय ना, त्यावेळेला मग आता मला कळतच नाहीये की ही माझी मुलगी नाहीच असू शकत, कारण माझ्या बाकीच्या पोरींसारखी ती भेटतच नाहीये. यावरती अर्जुन म्हणतो म्हणजे तुमची सगळी फॅमिलीच चोर का? यावरती तो म्हणतो काय करणार साहेब, आमचं सगळी फॅमिलीच चोर आहे. अर्जुन म्हणतो आणि मला समजले, तुम्ही गुलाबला तिला विकलीत ना? यावर तो म्हणतो ते पण समजले. आणि त्यानंतर मग आता हे सगळं झाल्यावरती तो सांगायला लागतो, साहेब अहो काय सांगू तुम्हाला, मी खायचे आमचे वांदे होते आणि त्यामुळे आता इकडे आम्ही सगळं केलेलं आहे. म्हणजे त्यांनी कबूल केले प्रेक्षकांनो की त्यांनी गुलाबला विकलेली आहे. पण त्यानंतर मग आता अर्जुन विचार करतो की मैनावती तिकडे आहे, सदाशिव इकडे आहे, आपल्याला हे सगळं करून आता या दोघांकडून सत्य काढून घेता येईल. आणि त्यानंतर अर्जुन म्हणतो तुमच्या बायकोने तर सांगितलेलं आहे की तुम्ही तिला विकलीत. यावरती मग लगेचच आता इकडे सांगितल्यावरती तो सांगायला लागतो नाही नाही, खरं तर तिचंच डोकं होतं हे, ती आत्ता माझ्यावरती आरोप जरी करत असली ना तरी हे सगळं तिनेच केलेलं आहे. बरं हे झाल्यावरती अर्जुन विचार करतो की आता मला मैनावतीकडे जाऊन सत्य काढायला पाहिजे. अर्जुन म्हणतो ठीक आहे, ह्यांना अडकवूनच ठेवायचे, जावे बापू अहो सोडवा ना मला. अर्जुन म्हणतो मग मी जे सांगेन ते सत्य मला सांगाल? यावरती तो म्हणतो मी तुमची 100% मदत करीन, मला सोडवा. अर्जुन म्हणतो ठीक. इकडे प्रेक्षकांनो आता गोधडी घेऊन ज्या वेळेला सायली तिकडे आलेली आहे, ज्या वेळेला सायलीने गोधडी घेऊन आले त्यावेळेला मग आता सायली अंगावरती गोधडी प्रतिमाच्या टाकते. ही प्रतिमाची फेवरेट गोधडी आहे आणि प्रतिमा उठते, ती गोधडी घेते आणि त्यावरती पूर्णाजी म्हणायला लागते प्रतिमा तुला ह्या गोधडीचं सत्य आठवलं का? त्यावरती प्रतिमा म्हणते हो मला सत्य आठवलं, या गोधडीची एक वेगळीच कहाणी आहे ना पूर्णाई? पूर्णाई म्हणते तुला आठवली ती कहाणी? यावरती ती सांगते हो मला आठवली कहाणी. यावरती पूर्णाई म्हणते काय कहाणी आहे? प्रतिमा जी कहाणी सांगते त्या कहाणीमुळे आता मात्र सायलीला खूप मोठं सत्य समजणार असतं. प्रतिमा आता पूर्णाजीकडे पाहते आणि ती सांगायला लागते मुळातच ही गोधडी तुझ्या साडीची पूर्णाई शिवली गेलेली आहे, तुझ्या साडीची गोधडी आहे आणि त्याच्या आतमध्ये माझ्या साडीची म्हणजे माझ्या आईची साडी एक आहे आणि त्याच्या आतमध्ये माझी एक साडी आहे आणि त्याच्या आतमध्ये आपण आता छोट्या तन्वीची ओढणी टाकली होती, हो बरोबर ना? यावरती पूर्णाई म्हणते अगं तुला किती सगळं आठवतंय. यावरती मग आता प्रतिमा सांगायला लागते पूर्णाई इतकंच नाही तर मला अजूनही एक गोष्ट आठवलेली आहे की ज्या वेळेला आपल्या म्हणजे छोटी तन्वी झाली तिच्या पायावरती तुळशीपत्राची खूण बघून तू म्हटली होतीस की लक्ष्मीच्या पावलांनी ती इकडे आलेली आहे आणि या लक्ष्मीची पावलं खाली पडता कामा नये आणि त्यासाठी तू आता ही गोधडी दिली होतीस आपल्या उभेची, बरोबर ना? आणि त्यानंतर तू साडी दिली होतीस, त्या साडीची मी गोधडी बनवली. एक एक करत गोष्टी बोलता बोलता प्रतिमा बोलते. पण त्याच वेळेला सायलीच्या लक्षात आले की पायावरील जन्मखूण आणि ती विचारते कोणत्या जन्मखूण बद्दल बोलताय तुम्ही? यावरती प्रतिमा सांगायला लागते अगं तन्वीच्या पायावरती एक तुळशीपत्र आहे आणि त्या तुळशीपत्राची खूण आता पाहिल्यावरतीच पूर्णाईने सांगितलेलं होतं की या तुळशीपत्राच्या खुणेवरून ही आपल्या घरातली लक्ष्मी आहे, लक्ष्मी असं म्हटल्यावरती मग आता लगेचच पूर्णाई सांगायला लागते आणि सायलीला प्रेक्षकांनो धक्का बसलेला आहे. सायलीला काहीच कळत नाहीये की नक्की आपल्यासोबत काय होतंय आणि ती सांगते प्रियाच्या पायावरती कोणतीच खूण नाहीये. तिला आता खूपच मोठा धक्का बसलाय. तोपर्यंत सायलीला लगेच गरगरायला लागतं. प्रतिमा हे नोटीस करते आणि त्याच वेळेला सायलीला प्रतिमा पकडते आणि तितक्यात रविराज येतात आणि काय झालं? त्यावरती आता इकडे प्रतिमा सांगायला लागते मी सायलीला काही गोष्टी बोलले तर तिला चक्कर यायला लागली. यावरती रविराज सायलीला बसवतात आणि त्यानंतर प्रतिमा सायलीला विचारते काय झालं? यावरती सायली म्हणते प्रतिमा आत्या या खुणेबद्दल तुम्ही बोलताय ती खूण आता प्रियाच्या पायावरती नाही आहे असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे ती सांगते काय बोलतेस तू? रविराज म्हणतात अगं ती खूण बघून तर मी स्वतः तिला तन्वी म्हणून स्वीकार केलेला आहे ना. त्यावरती ती सांगते नाही ती खूण माझ्या पायावरती आहे. आता मात्र प्रेक्षकांनो खूप मोठी गडबडायची वेळ आलेली आहे, ती म्हणजे आता रविराज आणि प्रतिमा यांची. आणि ते दोघं जण खूपच गडबडलेत. सायलीने आपली खूण दाखवले. आता मात्र फ्लॅश आता हे कट्टू इथे आपल्याला सीन कट झालेला दाखवलाय. काय कोणाला कळलंय काय कळलं नाही याच्याबद्दलची काही माहिती आपल्याला प्रेक्षकांनो कळाली नाहीये. पण पुढे प्रतिमाने आता आपल्या मुलीसाठी जो रुद्रावतार धारण केलेला आहे त्याच्याबद्दलचं सत्य आता आपल्या समोर येणार आहे. कारण सायलीची खूण बघितल्यावरती प्रतिमा स्वतःच आता हरकलेली आहे आणि रविराज पण हरकलेत. इकडे तोपर्यंत आता प्रेक्षकांनो खूपच खुश झालेली आहे ती म्हणजे आपली आता प्रतिमा आणि
सायली तूच माझी मुलगी आहेस, मला खरंच असं वाटत आहे. मला आत्तापर्यंत नुसतं वाटत होतं, होऊन बघितल्यावरती सगळं सत्य माझ्या लक्षात आलंय. रविराज रडायला. त्यानंतर रविराज म्हणतात, मीच करंटा होतो, फक्त मी सांगतोय की अशी मुलगी माझ्या पोटी जन्माला यायला हवी होती, अशी मुलगी यायला हवी होती, पण अशी मुलगी ही माझीच आहे हे मला कधीच कळलं नाही. खरंच प्रतिमा, तू आता जो काही खुलासा केलास ना, मला खरंच तुझे किती आभार मानू असे झालेत, असं आता रविराज म्हणतायत. इकडे तोपर्यंत आता मात्र इकडे सायली रडत आहे आणि आई, खरं सांगू तर मला प्रत्येक वेळेला वाटत होतं की ते माझे आई वडीलच नाहीयेत. यावरती रविराज म्हणतात, पण मग हे सगळं कसं काय आणि तिच्या पायावरची खूण, मला तर काहीच कळत नाहीये. यावरती प्रतिमा सांगते, आता मी ही सिच्युएशन हँडल करणार आहे, असं म्हणत प्रतिमा आता खूप मोठा निर्णय घेते आणि ती सांगते, कुणीही काही बोलायचं नाहीये. माझ्या मुलीला आपली मुलगी म्हणणारी ती मैनावती, माझ्या मुलीचा हक्क घेणारी ती आता प्रिया, या सगळ्यांना मी एकाच वेळेला धडा शिकवणार. पण मला माझ्या मुलीला काहीही झालं तरी आता माझ्यापासून लांब जाऊ द्यायचं नाहीये, असं म्हणत प्रतिमाने प्रेक्षकांनो खूपच मोठा आता निर्णय घेतलाय. कारण तिला पहिल्यापासून, आत्ताच नाही तर तिला एकटीलाच पहिल्यापासून असं वाटत असतं की ही आपली मुलगी आहे. आणि त्यानंतर मग आता प्रतिमाने रौद्ररूप धारण केलेलं आहे. ज्या वेळेला आता इकडे मैनावती घरी आलेली आहे, मैनावतीच्या बद्दलची सत्य माहिती इकडे अर्जुनला काही वेगळीच कळालेली आहे आणि आता इकडे सदाशिवने काही वेगळंच सांगितलंय. त्यानंतर रविराज सांगतात, ही अशी सिच्युएशन आहे ना, उगाच आतताईपणा करून हँडल करून चालणार नाहीये, प्रत्येक गोष्ट सामंजस्याने घ्यायचं, मला माझी फक्त मुलगी पाहिजे. यावरती प्रतिमा म्हणते, नाही, आता सामंजस्य मी दाखवणार नाहीये, आता मी रुद्रावतारच धारण करणार. त्यावरती मग आता रविराज म्हणतात, प्रतिमा, तुला मी इतकं चिडलेलं कधीच बघितलं नाहीये. त्यावरती प्रतिमा म्हणते, माझ्यासमोर जे सत्य आले ना, त्यानंतर मी गप्प बसणार नाहीये. आज सगळ्यांना आता मी कोणत्याही पद्धतीमध्ये धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. मग आता सदाशिव मैनावती आलेली आहेत आणि त्यावेळेला पूर्णाजी म्हणते, तिकडेच थांबा. अर्जुनने सदाशिवला घरी सोडवून आणलेलं आहे. प्रेक्षकांनो, सदाशिवला ज्या वेळेला घरी सोडवून आणलेलं आहे आणि त्याच वेळेला मग आता सदाशिव तिकडे असताना ताबडतोब पूर्णाजी त्याला थांबवते, थांबा ती, आणि प्रियाला तुळशीपत्र दाखवायला सांगितलंय. प्रिया समोर आल्यावरती तुझ्या पायावरील तुळशीपत्र दाखव, असं ज्या वेळेला समोर खूण आलेली आहे त्यावेळेला प्रिया म्हणते, आता हे काय नवीन 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 प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी तुम्ही आता कुरघोड्या करत बसता, मला हे अजिबात आवडणार नाहीये. आणि पूर्णाजी सांगायला लागते, आणि तुझी धंदे आहेत ते आम्हाला आवडणार नाहीयेत, पायावरची खूण दाखव. तन्वी म्हटल्यावरती प्रिया चांगलीच गडबडलेली आहे आणि प्रियाला या सगळ्यामध्ये मोठा धक्का बसलाय. तोपर्यंत सदाशिव मैनावती आणि पेटून उठलेल्या प्रतिमाने त्यांना आता जबरदस्त जाब विचारलेला आहे. का तुम्ही माझ्या मुलीला तुमची मुलगी म्हणून सांगितलं, का तुम्ही असं केलं? यावरती मैनावती म्हणायला लागते, कोण तुमची मुलगी? तुमची मुलगी ही आता तन्वी ही किती आगाव मुलगी आहे, आम्हाला विचारा ना, आणि तुम्ही तुमच्या मुलीच्या बद्दल बोला, आमची मुलगी काय करताय? यावरती ती सांगते, सायली माझी मुलगी आहे, तुम्ही तिला आपलं बोलायची हिंमत कशी केलीत? ही तिच्या पायावरची जन्मखूण. तुम्ही सांगतात, सांगा तुमच्या मुलीची खूण. यावरती ते म्हणतात, नाही, आमच्या मुलीच्या पायावर जन्मखूण वगैरे काहीच नव्हती. प्रतिमा सांगते, तेच सांगते, मग तुमच्या मुलीची जन्मखूण काय आहे ते तरी सांगा. यावरती आता सदाशिव मैनावती प्रेक्षकांनो थोडेफार गडबडलेले आहेत आणि आमच्या मुलीची खूण, हा आमच्या मुलीच्या पाठीवरती भाजलेला आहे. त्यावरती मग आता प्रतिमा सांगते, आणि त्याच वेळेला खूप मोठं सत्य उलगडतं की सायली ही आपली मुलगी असली तरी सुद्धा तन्वी ही यांची मुलगी आहे. हे सत्य मात्र आता सगळ्यांच्या समोर आलेलं आहे. मुळातच हे सत्य आलेलं आहे प्रतिमाच्या समोर, आणि त्यानंतर प्रतिमाने पेटून उठले, थोबाड फोडले मैनावती आणि सदाशिवचं. खबरदार, जर पुन्हा माझ्या मुलीला आमची मुलगी म्हणण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे. त्यावरती मैनावती विचार करते, ती नाही तर ती, आणि मग ती सांगते, हो मग माझी मुलगी तर आता ही पण या घरची सूनच आहे ना. यावरती प्रतिमा थोबाड फोडते, आणि ही आणि ती या दोघींच्या मध्ये आता खूप फरक आहे. या दोघींची तुलना एकमेकींशी करू शकत नाहीयेत तुम्ही, असं म्हणत प्रतिमाने आपली मुलगी आपली आणि तुमची मुलगी तुमची म्हणत आता मोठा धमाका केलेला आहे. मैनावती प्रेक्षकांनो गडबडले, प्रियाचं सत्य प्रेक्षकांनो समोर आलंय. हे सगळं घडल्यावरती आता मात्र पुढे काय घडणार, मालिका रंजक वळणावरती कशा पद्धतीने येत आहे हे पाहणं रंजकच आहे.